हे शिवशंभो, हे शिवशंभो. अरे हे कोण बसलंय देवळात? याआधी कधी पाहिलं नाही याला. हो ना, आपण शिवगौरीच्या पूजेसाठी नेहमी इथे येतो, पण पुजाराशिवाय कधी कोणी दिसलं नाही इथं. हो ना. अगं पण काय ग, पुजारी कुठं दिसत नाहीत ते? हो ना, कुठे आहेत कुणास ठाऊक. आणि ते आल्याशिवाय पूजेची सुरुवात तरी कशी करावी बरं? देवींनो, देवींनो, मी इथेच आहे. काय पुजारीजी तुम्ही? आणि हे काय, तुमची अशी अवस्था कशी झाली? तुम्हाला कुष्ठ कशाने उत्पन्न झाले? देवींनो, काय सांगू माझी व्यथा तुम्हाला. एकदा शंकर पार्वती या मंदिरात आले होते, तेव्हा माता पार्वतीने मला हा शाप दिला. त्यामुळे माझी अशी अवस्था झाली आहे. पण माता पार्वतीने आपणास का शाप द्यावा बरं? असो, पण तुम्ही चिंता करू नका. मी तुम्हाला या पिढीतून मुक्त होण्याचा एक मार्ग सांगते. काय? खरंच? हो. खरंच मी या पिढीतून मुक्त होईल? हो हो, का नाही. मनात श्रद्धा असली की सर्व गोष्टी साध्य होतात. हो ना, आपण 16 सोमवारचे व्रत करा. काय? 16 सोमवारचे व्रत? हो, 16 सोमवारचे व्रत केल्याने तुमची पीडा नष्ट होईल. भगवान शंकराचे हे व्रत 16 सोमवारी करतात. देवी, कृपा करून मला या व्रताची विधिवत माहिती दिली तर मी या व्रतास त्वरित आरंभ करीन म्हणतो. मग ऐका या व्रताची कहाणी आणि महती. हे व्रत सोमवारी करतात. या दिवशी पूर्णपणे उपवास करावा. मग संध्याकाळी शिवशंभूची पुष्प, धूप, दीप, कुमकुम तिलक यांनी षोडशोपचारे पूजा करावी. नंतर अर्धाशेर कणिक घ्यावी, त्याचा चुरमा करावा. तूप गूळ त्यात घालावे आणि त्याचे 3 भाग करावे. देवास त्याचा नैवेद्य दाखवावा. अशा प्रकारे 16 सोमवारी शिवशंभूचे व्रत आणि पूजा करावी. मग 17व्या सोमवारी 5 शेर कणिक घ्यावी, त्याचे 3 भाग करावे. तूप गूळ घालून त्याचा चुरमा करावा आणि तो देवळात न्यावा. आणि चुरम्याचा 3रा भाग त्यास नैवेद्य म्हणून अर्पावा. मग 2रा भाग देवळात प्रसाद म्हणून वाटावा आणि उरलेला भाग घरी घेऊन जावा. स्वतः आणि कुटुंबासहित तो भक्षण करावा. अशा प्रकारे या व्रताची सांगता करावी. हे व्रत केले असता सर्व दुःख, दारिद्र्य, व्याधी नष्ट होतात आणि व्रत करणाऱ्यास सुख, शांती, संपत्ती आणि आरोग्य प्राप्त होते. पण 16 सोमवारच का? कारण प्रत्येक सोमवारच्या व्रताची आणि पूजेची महती तशी सांगितली आहे. ऐका. पहिल्या सोमवारी उपवास आणि शिवपूजा केल्याने चित्त शुद्ध होते. 2रा केल्याने आंतरिक समाधान व प्रसन्नता लाभते. 3रा सोमवार केल्याने चिंता आणि निराशा दूर होऊ लागतील. 4था केल्याने अर्थार्जनाचे प्रश्न सुटू लागतील. 5वा सोमवार केल्याने मनुष्य सज्ञान विद्या प्राप्त होते. 6वा केल्याने आरोग्य आणि धनसंपदेचा संचय होतो. 7वा सोमवार केल्याने ग्रहपीडा, प्रेतपीडा नष्ट होते. 8वा केल्याने क्लेश, दुःख निवारण होते आणि मनास शांती प्राप्त होते. 9वा सोमवार केल्यास आपल्या हातून कोणते पातक घडले असल्यास त्यापासून उद्भवणाऱ्या दोषाचे निवारण होते. 10वा सोमवार केल्याने भाग्योदय होतो. 11वा सोमवार केल्याने दीर्घायुष्य लाभते. 12वा सोमवार केल्याने दैवी प्रकोपापासून मुक्तता होते. 13वा सोमवार केल्याने संसाररूपी चक्रामध्ये जे विविध भोग भोगावे लागतात त्या भोगातून मुक्तता होते आणि होणाऱ्या पिढीचा नाश होतो. 14वा सोमवार केल्याने यश, कार्यसिद्धीचा मार्ग मोकळा होतो. 15वा सोमवार केल्याने मुक्ती आणि ईश्वर भक्तीचा साक्षात्कार होतो. 16वा सोमवार केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि केलेले संकल्प सिद्धीस जातात. 17व्या सोमवारी केलेल्या उद्यापनामुळे मनुष्य पापमुक्त होतो. त्याच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. तो ऐश्वर्यवान होतो. त्याचे उर्वरित जीवन आनंदाने आणि सुख समृद्धीने व्यतीत होते. हे देवींनो, मी आपला अत्यंत ऋणी आहे. आपण मला या व्रताची महती सांगितली. मी धन्य झालो. मी त्वरित या व्रतास आरंभ करीन म्हणतो. हो, आपण हे व्रत अवश्य करावे. आपणास त्याचा निश्चितच लाभ होईल. चला आपण पूजेस प्रारंभ करूया. हो हो, चल लवकर. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.